नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की डॉक्टर प्रसादला एका खेडेगावात एक महिला जखमी सापडते आणि तो विवानला कॉल करतो. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. तर कथेला सुरुवात करूया. आता विवानचा विश्वास दृढ होऊ लागला. तो डॉक्टर प्रसादला म्हणाला, डॉक्टर तुम्ही तिकडेच थांबा, मी पण येतोय. पण का? मी सांभाळून घेईन. मी येतोय, तुम्ही थांबा, तोपर्यंत त्यांना इंजेक्शन द्या, विवान म्हणाला. विवान दुसऱ्या डॉक्टरांना त्याचे काम समजावून सांगून लगेच तिथून निघून गेला. वाटेत तो देवाकडे प्रार्थना करत राहिला की त्याच्या मनात जी शंका येते ती खरी ठरावी. मनोहरच्या घराजवळ पोचताच तो जवळजवळ धावतच त्याच्या घराच्या आत शिरला. घराच्या आत पोचताच खॉटवर पडलेल्या बाईला पाहून त्याने डोळे मिटले, आपल्या छातीवर हात ठेवला आणि जवळजवळ ओरडला, ओ गॉड, ओ गॉड, ओ गॉड, यू आर ग्रेट, या. डॉक्टर प्रसादला त्याचे वागणे पाहून काहीच समजले नाही. काय झालं डॉक्टर विवान? तुम्ही असे अचानक का आलात? मला काहीच समजत नाहीये. सगळं समजावून सांगतो, आधी तुम्ही मला यांचे हेल्थ रिपोर्ट सांगा, विवानने घाईघाईत विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि अस्वस्थता दोन्ही दिसत होते. डॉक्टर प्रसाद देखील त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याला तिच्या प्रकृतीची माहिती देत होते. डॉक्टर विवान, यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. ओके, बाहेर एक ॲम्ब्युलन्स उभी आहे, आपण यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, विवान बोलला. आणि मग त्याने मनोहर आणि शैलाकडे पाहिले आणि म्हणाला, बरं, ते इतके दिवस सर्व्हाइव्ह करतायत, म्हणजे यांच्या बरे होण्याची शक्यता जास्त आहे. शैला आणि मनोहर त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून त्याचं बोलणं समजू शकले नाहीत आणि प्रतिक्रिया न देता त्याच्याकडे पाहत राहतात. विवान समजून जातो आणि त्यांना विचारतो, या इतके दिवस तुमच्या सोबत आहेत, शुद्धीवर आले असतील ना कधीतरी की नाही? तेव्हा मनोहर म्हणाला, वय येते शुद्धीवर, कदाचित अशक्तपणा आहे आणि दुखत पण असेल, त्यामुळेच कदाचित त्या पुन्हांदी बेसूद होत आहेत. किती वेळ शुद्धीवर आल्यात? विवानने विचारले. सूद रोजच येते म्हणा, शैला म्हणाली. हे ऐकून विवानचा चेहरा उजळला. स्वतःबद्दल काहीतरी सांगितलं का यांनी? नाही, फक्त रिनी तन काहीतरी नाव घेते या, शैलाने सांगितले. हे ऐकून विवान म्हणाला, ठीक आहे. तो डॉक्टर प्रसादला म्हणाला, मला पूर्ण आशा आहे की या बऱ्या होतील. कोणते विशिष्ट इंटरनल इंजुरीज झालेले दिसत नाहीये. तेव्हा डॉक्टर प्रसाद यांनी त्याला अडवलं. टेस्ट केल्याशिवाय हे बोलणे योग्य होणार नाही. हो, ते बरोबर आहे, मी फक्त किती आशा आहे ते बघतोय. तुम्ही एका डॉक्टरासारखे बघत आहात आणि मी या तुमच्या कोणी आहेत का? शेवटी डॉक्टर प्रसादने त्याच्या मनात निर्माण झालेला प्रश्न विचारला. विवानने उत्तर दिले, हो, ही माझी मैत्रीण डॉक्टर रिनीची आई आहे. सौ कविता समर सावंत काही काळ बेपत्ता होत्या. कॉलेजहून परतत असताना त्यांचा आणि काकांचा अपघात झाला. रिनीचे वडील सापडले, परंतु त्यांच्या घरच्यांनी त्यांचा खूप शोध घेतला, पण व्यर्थ. हे ऐकून डॉक्टर प्रसाद सुद्धा रोमांचित झाला. मग हा एक विचित्र योगायोग आहे की तुम्हाला इथे यावे लागले आणि त्यामुळे हे तुमच्या समोर आहे. अशा घटनांमधून देवही आपले प्रेझेन्स माणसासमोर दाखवून देतो. त्याचे बोलणे ऐकून विवान हसला. तोपर्यंत कविताला ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले होते. ॲम्ब्युलन्समध्ये बसण्यापूर्वी विवानने मनोहर आणि शैला यांचे आभार मानले. तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे, तुमचं खूप खूप धन्यवाद. काय बोलताय डॉक्टर साहेब? दुसऱ्या माणसाला मदत करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे,
मनोहर म्हणाला. हो, तुमची विचारसरणी खूप चांगली आहे, पण आता कधी अशी परिस्थिती उद्भवली तर आधी पोलिसांना कळवा आणि त्यांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये पोहोचता येईल. तुमचा हेतू चांगला असेल, पण योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा जीवही जाऊ शकला असता. अरे देवा, आता अशी चूक नाही होणार. डॉक्टर साहेब, मला माफ करा. शैला रडायला लागली. तेव्हा विवान तिला म्हणाला, अरे नाही नाही, तुम्ही चिंता करू नका. मी फक्त समजावत आहे की चांगले केल्यावर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्ही खूप चांगले लोक आहात. मी सदैव तुमचा ऋणी राहीन. डॉक्टर साहेब, तुमची हरकत नसली तर मला दवाखान्यात घेऊन चला. आम्ही ताईंच्या घरच्यांची माफी मागू, शैला म्हणाली. तुम्ही विनाकारण काळजी करताय. गरज पडली तर आम्ही तुम्हाला कॉल करू, विवान म्हणाला. हां, पोलिसांनी जर तुमची चौकशी केली तर घाबरू नका. त्यांना जे खरं आहे ते सांगा. काही होणार नाही तुम्हाला. हो डॉक्टर साहेब, ती दोघेही म्हणाले. विवान ॲम्ब्युलन्समधून तेथून निघाला. डॉक्टर प्रसाद कॅम्पकडे गेला आणि विवान हॉस्पिटलला निघून गेला. वाटेत त्याने रिनीला कॉल केला. हॅलो रिनी, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. हां, सांग ना विवान, तू कशाने इतका आनंदी आहेस? काकी सापडल्यात. काय? रिनीचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता आणि ती विवानला म्हणाली, मी जे ऐकलं ते खरं आहे का? तू माझी चेष्टा करत नाहीयेस ना? अरे यार, मी अशा बाबतीत विनोद करू शकतो का? विवान म्हणाला. रिनी तिथेच उभी राहिली आणि आनंदाने वेडी होऊ लागली. ती आजूबाजूला बघू लागली, ज्यांच्यासोबत ती तिचा आनंद शेअर करेल. तेव्हा विवान म्हणाला, अच्छा थांब, मी तुला व्हिडिओ कॉल करतो. विवानने कविताला व्हिडिओ कॉलद्वारे दाखवले. ते पाहून रिनी भावूक झाली. विवान, मम्मा अशी कशी काय? तेव्हा विवान म्हणाला, रिनी, तू विसरत आहेस की काकींचा अपघात झाला होता. त्यांना जवळपास 6 महिन्यापासून योग्य उपचारही मिळाले नाहीयेत. बरं ते जाऊ दे, तू लगेच इकडे ये. मी यांना शहरात हॉस्पिटलला घेऊन जातोय आणि मी तुला तिथे सगळं सांगेन. ओके? ठीक आहे, मी लगेच निघते. तू मम्मीची काळजी घे. असं म्हणत रिनीने कॉल कट केला. त्याची मैत्रीण मुक्ती तिथे आली. रिनीला पाहून तिला समजले की काहीतरी नक्की झालं आहे. काय झालं रिनी? सगळं ठीक आहे ना? रिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर आनंद दोन्ही होते. मुक्तीला दोन्ही हातांनी धरून रिनी म्हणाली, मुक्ती, तुला माहित आहे का, आज एक चमत्कार घडला. मला माझा हरवलेला खजिना सापडलाय. मुक्तीला काहीच समजले नाही. काय सांगायचं आहे ते नीट सांग ना. मग रिनी स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाली, मुक्ती, मम्मा सापडली आहे. विवानने तिला शोधले. हे ऐकून मुक्तीलाही धक्का बसला. काय? तू मला एक खूप आनंदाची बातमी सांगितलीस. ते आता कुठे आहेत? ती विवानसोबत ॲम्ब्युलन्समध्ये होती. तिला सिटी हॉस्पिटलमध्ये नेत आहेत. हॉस्पिटल? म्हणजे ते अजून बरे नाहीयेत? मुक्ती बोलली. तेव्हा रिनीलाही काळजी वाटू लागली. काय मम्मीची तब्येत अजून बिघडली तर नाही ना? रिनीला घाबरलेलं पाहून मुक्तीने तिला अडवलं. अरे, सगळं माहीत असल्याशिवाय काही विचार करू नकोस. तुला जायला हवं. तेव्हा रिनी म्हणाली, हो, पण त्याआधी मला घरी सगळ्यांना सांगू दे. हो, त्यांना कळव, मुक्ती म्हणाली. रिनीने घरी फोन केला, जो तन्मयने उचलला. तिने त्याला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा तोही आनंदाने ओरडू लागला, आजी, आजोबा, बाबा, अरे सगळे कुठे आहात? बघा ताई काय बोलते. त्याचं असं आनंदाने ओरडणं ऐकून रिनीही हसू लागली. सगळे तिथे आले. तन्मय म्हणाला, बाबा, आजी, मम्मी सापडली आहे. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. काय? सगळ्यांच्या तोंडून एकाच वेळी बाहेर पडले. तन्मय म्हणाला,
हो, हे घ्या, ताईशी बोला, असे म्हणत त्याने स्पीकर चालू केला. त्यानंतर सर्वांनी रिनीवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावर रिनी म्हणाली, अरे अरे थांबा, माझं ऐका तुम्ही. मला आता फारसं काही माहीत नाहीये. ती मला नाही, विव्हानला एका गावात सापडलीये. तिची प्रकृती ठीक नाहीये. तिला उपचारासाठी हॉस्पिटलला नेत आहेत. मी पण तिथेच जात आहे. हे ऐकून समरने सुद्धा तिथे पोहोचतोय सांगितले. मग रिनीने विचार केला की यावेळी कोणालाही नकार देऊन काही फायदा नाही, कोणी ऐकणार नाही. म्हणून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही पण पोहोचा. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.